पूर्वी शेतकरीचा मुलगा हात धरून शेती करायचा, आता वेगळं झाले. पोरगा शाळेत जाते गाडी घेऊन, बाप पैसे देते, बाप विचारत पण नाही काय करतोय. बाप असा कधी म्हणतो का बाबा तुला पेट्रोलला पैसे देतो पण सगळं फवारा तू मारायचा, काढणी तू करायची, नाही म्हणत. पैसे देऊन मोकळं होतो. मग तुम्हीच मुलाला सांगताय शेतीपासून लांब राहा, चुकीचं आहे. तुम्हाला काहीच माहित नाही. तुमच्या इंस्टाग्रामवर फक्त ती गौतमी पाटीलचा कार्यक्रम कुठे हे माहित असतं, गाड्याची शर्यत कुठं हे माहित असतं. हे तरुण पोरांना सांगतोय मी, लक्षात ठेवा. राग आला तरी चालेल तुम्हाला, पण खरं सांगतोय. शेती आहे, आई वडील जागेवर आहेत म्हातारा म्हातारे, पण पोरं मुंबई पुण्यात कामाला, शेती करायची नाही. ते आपलं होतंय का आपण मार्केटचा अभ्यास करत नाही. व्यापाऱ्यांचे बंगले झालेत, 4 व्हीलर जॅगवार बिगवार घेऊन फिरतात, अगदी थाटामाटात. गुलटेकडे जाऊन बघा तुम्ही, काय मजा असते. पांढरे लख कपडे, सोनं बिनं टकाटक. आणि आपला शेतकरी फाटक्या कपड्यात जातो, बाबा घे. कारण पैशाशिवाय तुमची किंमत होत नाही शेतात, लक्षात ठेवा. काढलंय पण विकता येत नाही, तुम्ही तिथं फसला. कारण कसं आहे, जोर पण विकत नाही तोवर पण तुमची किंमत ठरत नाही, हे एक नंबर. आणि पैसा हातात आल्याशिवाय तुमची धाडस आणि तुमची केलेली कृती आणि तुम्ही जिंकलायत हे सांगता येत नाही. कारण पैसा बोलतो, लक्षात ठेवा. डायरेक्ट हॉटेल टाकायचं नाही, सुरुवात टपरीने करायची. टपरी झाल्यानंतर छोटं दुकान, मोठं दुकान, मग हॉटेल, मग खर्च कळतो. आमचं कसं झालं, शेतकऱ्यांचे नवीन पोरं डायरेक्ट हॉटेल टाकायचं. बापा सांगायचा मला 10 एकर हेच लावायचे, आणि मग रेट नाही भेटला की मग संपलं. आणि खरं बोललं तर शेतकरी वाचन, लक्षात ठेवा. जे काही इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला व्हिडिओ काही सांगतात, एवढे लाख काढले, तेवढे लाख काढले, मग त्या पोराला वाटतं का मी हेच लाव. नमस्कार, माझं नाव योगेश बबन चव्हाण, राहणार वडगाव सानी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. 6 वर्षापासून म्हणजे जेव्हा कोविड सुरू झालं तेव्हापासून गावाकडे कल जास्त आला आणि पूर्वीपासून शेतीची आवड होती. माझं शिक्षण MSc झुलॉजी झालं, पण मुंबईत असल्यामुळे सायन्स बॅकग्राऊंड, त्याच्यामुळे 2च ऑप्शन होते, एक तर पेस्ट कंट्रोल किंवा अजून कुठले तरी मेडिकल फर्म मध्ये काम करायचं. तर मी पेस्ट कंट्रोल निवडलं. आणि तिथे काम करता करता कळलं की आपण जे काय करतोय त्याच्यामध्ये खूप साऱ्या केमिकलच्या गोष्टी वापरल्या जातात आणि निसर्गाच्या विरुद्ध गोष्टी होतात. आणि मी पहिल्यापासून साप पकडतो आणि निसर्गाची कामं करतो, त्यामुळे मला ते कुठेतरी खटकत होतं की आपण जो अभ्यास केलाय त्याच्या व्यतिरिक्त आपण असं काम करतोय. आणि असं करता करता मी शेवटी तो जॉब सोडला आणि मुंबई सोडून डायरेक्ट पुण्याला आलो. पुण्यामध्ये आमची एक संस्था आहे, ऑयकॉस इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आणि आदिवासी फाउंडेशन, जी गेली 20 वर्ष निसर्गासाठी काम करते, निसर्ग संवर्धनासाठी. आणि शिरकोली करून एक गाव आहे पुण्यामध्ये, बरंच आतमध्ये, 500च्या बॅकवॉटरला. तिथे गेली 2018 पासून मी कार्यरत आहे. ती पूर्ण जमीन म्हणजे 89 एकरचे पूर्ण जंगलच म्हणतो आम्ही त्याला आता, मानव निर्मित जंगल आहे. तिथं राखायचं, तिथं संवर्धन करायचं काम मी करत आहे. तिथे काम करत असताना असं कळलं की आपण सगळं तर करतोच आहे, आता शिक्षण वगैरे झालंय, पण आपल्या शेतीचं काय, म्हणजे वडिलोपार्जित शेती. त्याच्यानंतर आम्ही शेतात आलो आणि कळलं की माणूस चुकतोय कुठं. मग सेंद्रिय शेती का करत नाही, केमिकल किती वापरतो आणि केमिकल आपल्यासाठी किती धोकादायक आहे. आता बरेच जण म्हणतात विषमुक्त शेती, विषविरहित शेती, बरंच काय काय. पण आपण थोडक्यात मध्ये सेंद्रिय शेती म्हणजे आपण कुठलंही केमिकल वापरत नाही. ज्या काही निविष्ट आहेत त्या एकतर आपण स्वतः तयार करतो किंवा कृषी विद्यापीठातून विकत घेतो. कुठलंही केमिकल आपण वापरत नाही. आपलं बी पण स्वतःचं, आपलं बी पुन्हा लावलं की पुन्हा उगतं, म्हणजे बी विकत घेत नाही आपण पुन्हा. खतं आपल्याकडे, आणि जे काय आपण काढतो ते आपण स्वतः जाऊन गिरायकाला विकतो, म्हणजे शेतातून डायरेक्ट तुमच्या ताटात. मी इथे असलो तर माझी बायको आणि मी, आम्ही दोघं हे काम करतो. जर मी कामाला असलो तर ती स्वतः सगळं काढते, जुन्नर आणि नारायणगावचे बाजार ती करते. आणि जेव्हा जास्त निविष्ठा निघते आमची तर मी ती पुण्याला आणि मुंबईला घेऊन जायचं काम करत असतो. आणि जी गिरायक आहेत, एक तर माझा मित्र परिवार खूप मोठा आहे मुंबई पुण्यातला, आणि बाकीच्या लोकांना पण कळते की कुठं काय भेटते कसं, तर ते आम्ही करतो. आणि सरांनी आले विचारलं की तुम्ही एवढं मॅनेज कसं करता, तर मी सरांना म्हणलं आम्ही जास्त काढत नाही, काय 100 किलोच्यावर आमचं कुठली भाजी निघत नाही आणि ती निघूही नाही. कारण सरप्लसच्या नादात जेव्हा शेतकरी अडकतो, म्हणजे मला जर 2 पिकअप भरून वांगी काढायची तर ती वांगी मी स्वतः विकू शकत नाही, ती व्यापाऱ्याला द्यायला लागेल. एकदा व्यापाऱ्याकडे गेले की तो भाव व्यापारी ठरवतो आणि मार्केट, मग तिथे शेतकरी दाबला जातो. तेच जर मी 50-60 किलो वांगी दर आठवड्याला काढले आणि स्वतःची स्वतः विकून आलो तर व्यापारी मध्ये येत नाही आणि गिरायकाला कळतो की हा शेतकरी दर आठवड्याला स्वतःची स्वतः भाजी घेऊन येतो. त्याच्याकडे ती ट्रान्सपरन्सी राहते की नाही बाबा हा शेतातून स्वतःची ताजी भाजी घेऊन येते, ज्याच्यात औषध कुठलं नाहीये, सगळं जे काय गावठी जे आपलं आहे पूर्वपात, म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या वापरूनच ही भाजी तयार केलेली आहे. त्यामुळे तिची चव वेगळी, ती दिसायला वेगळी असते आणि ताजी दिसली की भाजी ती गृहिणी लगेच घेते. हे करता करता आता गेली 4 वर्ष आमचं कंटिन्यू हे चालू आहे. आता सध्या शेतामध्ये 8 ते 9 पिकं उभी आहेत, 3 पिकं काढलेली आहेत. एका पिकाचं प्रोसेसिंग होईना आता, म्हणजे हळद जी आपली आहे सेलमची, तिची पावडर तुम्हाला भेटेल. आणि जो आपण दिल्लीवरून राजमा आणला होता तो पण मस्त उगला आहे, त्याचं बी पण आपण ठेवलंय. प्लस 50-1 किलो राजमा विकायला पण उपलब्ध होईल आणि 10-1 किलो राजमा आपण स्वतःचं बी साठी ठेवणार आहे, जेणेकरून तो पुन्हा उगेल. असं करत करत हे थोडं चाललंय, कारण एकदम मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करून शेतकऱ्याचं नुकसान होईल का, कारण जर तुम्ही काढलं तर ते विकणार कुठे. सगळ्यात मोठं, मला रोज कमीत कमी 20 एक फोन येतात, आठवड्यातून 50 एक फोन निश्चित होतात की आम्ही काढू, तुम्ही विकत घेता का. तर ते नकोय मला, कारण मला व्यापारी नाही व्हायचं, मला शेतकरीच राहायचंय. आणि माझ्यामुळे जर एखादा शेतकरी नवीन शिकला गावातला तर मला आनंद आहे की तो स्वतःचं स्वतः विकून स्वतःचं स्वतः बाजारात जाऊन विकतोय. आपल्याला हेच पाहिजे, मधला दलाल आपल्याला काढायचा आहे. हा कधी निघन जेव्हा तुम्ही निविष्ठा कमी करताना आणि स्वतःच्या स्वतः तयार करता आणि ट्रक भरून न काढता फक्त पोतं भरून काढायचं. आठवड्याचा बाजार करायचा, पैसे घेऊन यायचे घरी आणि बाजार पण घेऊन यायचा. एकदम ट्रक भर काढायचं नाही. जेव्हा ट्रक भरतो तेव्हा शेतकरी
खिसा भरत नाही, तो व्यापारी खिसा भरतो. तुमचं जर शेत जास्त असेल, काही ठिकाणी ऊस लावा, जी नगदी पीक आहेत, पैसे लागतात तुम्हाला. एकदम सगळी सेंद्रिय शेती, मी जर पूर्ण माझी 7.5-8 एकर सेंद्रिय करायची म्हटली, अशक्य, ती नाही होऊ शकत. माणसं खूप लागतात. सरांनी आल्याला विचारलं किती जण काम करतात, म्हणलं मी, माझी बायको, आई वडील, आम्ही 4घच कार्यरत आहोत. आणि हे 4 जणांमध्ये मॅनेज होतं का, तर क्षेत्र कमी आहे, 1 एकर मॅनेज होतं. जर तेच मला 100 एकरवर करायचं असेल तर मला माणसं लागतील. कमीत कमी 4 कुटुंब, 4 दुनी 8, त्यांची मुलं बाळ, त्यांचं राहणं खाणं, सगळे पैसे आपल्या खिशातून जातील. म्हणजे काढायच्या आधीच आपण विकून मोकळे होणार, तर ते नकोय. सुरुवात छोटी करा. छोटी सुरुवात केली की तुम्हाला ग्राहक कळेल, ग्राहकाची आवड कळेल, त्याला नक्की कुठली भाजी लागते, कुठल्या दिवशी लागते, काय लागते. आणि जेव्हा संवाद साधले जातात तेव्हा मग ग्राहक म्हणतात तुमच्याकडे गहू आहे का, तांदूळ आहे का, ज्वारी आहे का, बाजरी आहे का. जेव्हा आम्ही ज्वारी बाजरी काढतो ती एकदम विकता येत नाही, कारण ती जास्त निघते, 2 टन 3 टन निघते, मग ती आमच्याकडे स्टोअरला असते. मग जेव्हा तो विचारतो ग्राहक की आम्हाला हे हवंय, तुमच्याकडे ज्वारी भेटेल का, बाजरी भेटेल का, मका भेटेल का, राजमा, हे जेव्हा संवाद होतात तेव्हा आपण ती द्यायला सुरुवात करतो. मी डायरेक्ट बाजरीचं पोतं जेवण नाही विकू शकत. जेव्हा त्यांना ट्रान्सपरन्सी कळते, आपलं होतंय का, आपण मार्केटचा अभ्यास करत नाही, आपण डायरेक्ट विकायला बघतो, हे चुकीचं आहे. मी फार गुलटेकडे पासून नाशिकचे सगळे बाजार फिरलोय. पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाजार कसा चालतो, भाजीचे भाव कसे ठरतात, बाकीच्या गोष्टीचे भाव कसे ठरतात, घेणारा कोण आहे, विकणारा कोण आहे, मधला आडता कोण आहे, सगळं माहीत करून घ्यायचं. तेव्हा तुम्हाला कळेल की शेतकरी चुकतोय कुठं. आणि हे जेव्हा तरुण पोरं जे आहेत गावाकडे, कारण गावाकडे अजून तरुण माणसं खूप आहेत, पण तुम्हाला काम करायची लाज वाटत नाही, काढायची लाज वाटत नाही, मग तुम्हाला विकायची लाज का वाटते. आम्ही सकाळी जाणार, 1 पोतं घेऊन जाणार, ते देणार त्याच्या बोकांडी, हातावर पैसे घेऊन निघून येणार. का तर आम्हाला लाज वाटते, माझे मित्र बघेल, मला कोणतरी बघल विकायला बसले. अगदी चुकीचं आहे. जे विकणार आहेत त्यांना लाज नाहीत का, लाज सोडून काम करायचं. आपण जर स्वतःच्या मातीमध्ये सोन्यासारखी पिकं काढतोय, विकायला का लाजताय. शिकलेली माणसं, मी इतकं शिकून सुद्धा, काम करून सुद्धा मी स्वतः रस्त्यावर विकतोय, अजिबात लाजायचं नाही. भारताच्या संविधानात लिहिलंय शेतकऱ्याला भारतात कुठेही विकायचा अधिकार आहे. आपण रस्ता विकत घेत नाही. रस्त्यावर जर पाठी ठेवून तुम्ही 15-20 मिनिटात, 2 तासात विकून मोकळता, तुम्हाला कोण काही म्हणणार नाही. तिथला जरी ग्रामपंचायतवाला आला, तुमच्या नावाची पावती पडतो, बाबा मला हासिल दे 10-15 रुपये, अगदी 2 मोकळा व्हायचा. सिटीमध्ये गेला, जो कोण नगरसेवक असेल त्यालाही सांगायचं, बाबा मी शेतकरी आहे, माझ्या नावाचा 7-12 आहे, अमुक पीक पाडलंय आणि मी शेतकरी, मी काय व्यापारी नाहीये. हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे, कारण तुम्हाला माहीतच नाही संविधान काय म्हणतं, शेतकरी काय करतो आणि चुकतोय कुठं. सगळा अभ्यास करा. तुम्ही काय चोरी करत नाही, चोरी करणारेच चोरी विकून मोकळतात, पण तुम्ही जर 3 महिने कष्ट करून ते जर पीक काढताय आणि विकायला लाजताय, म्हणजे तुम्ही चुकताय कुठंतरी. व्यापारी त्याचं काम करतोय, त्याला तुम्ही बळ म्हणलेत का हे कर. व्यापाऱ्यांचे बंगले झालेत, 4 व्हीलर जॅगवार बिगवार घेऊन फिरतात, अगदी थाटामाटात. गुलटेकडे जाऊन बघा तुम्ही, काय मजा असते. पांढरे लख कपडे, सोनं बिनं टकाटक, आणि आपला शेतकरी फाटक्या कपड्यात जातो, बाबा घे. का तुम्ही जास्त काढताय ना, सरप्लसच्या मागे लागू नका, कमी काढा. बाजारात किंमत कधी ठरते, जेव्हा आवक कमी होते तेव्हा किंमत वाढते. आणि जेव्हा तुम्ही एकदम सगळा कांदा, आताची सध्या परिस्थिती, कांदे अडकलेत, लोक रडतायत, एकदम जेव्हा सगळं जातं, नरसाळ असतं आपलं, असं बोटलनेक जाम होतो, आपण त्याला म्हणतो की आवक जास्त झाली. का, कारण तुम्ही एकदम काढले, सरप्लस काढले. तुम्ही मापात काढा, रोज थोडं थोडं निघलं पाहिजे. तुम्ही एकदम सगळं काढलं अशक्य, वेळ लागतो थोडा. तुम्ही जर सेंद्रिय मध्ये अशा प्रकारे प्रयोग करा, 1 वर्ष तुम्हाला शिकायला लागेल, आणि पुढचं 1 वर्ष इम्प्लिमेंटेशनसाठी, म्हणजे पुढचं काम कसं करायचं त्यासाठी 2 वर्ष घालवल्यानंतर 3ऱ्या वर्षी तुम्ही जेव्हा कळेल की तुम्हाला काय विकता येतं, तुमचा हात कोण धरू नाही शकत. तुम्ही काम, नोकरी, धंदा करून आरामात तुमचे पैसे काढू शकता. इथपर्यंत तुमचा प्रवास आहे. पण तुम्ही लाजू नका. आणि जी कृषी विद्यापीठ आहेत, आता आमचे योगेश यादव सर आहेत, कृषी विद्यापीठ नारायणगावचे, खूप चांगले मित्र आहेत माझे. गेली 2 वर्ष आमचा संवाद चालू आहे. कृषी तज्ञ आहेत आणि मृदा संवर्धन म्हणजे मातीचे शास्त्रज्ञ मेन करून अगदी छान प्रकारे माहिती सांगतात. तुम्हाला माहितच नाही तुमच्या इथे कृषी विद्यापीठ कुठे आहेत, तिथले सर कोण आहेत, कोण काय करतं. माझ्या निविष्ठा जे काय गोमूत्र असेल, जीवामृत असेल, निमास्त्र असेल, दशपर्णी अर्क असेल, हे सगळं तुम्हाला कृषी विद्यापीठामध्ये कमी भावात 100 ते 200 रुपयात लिटरने भेटतं. निविष्ठा तयार करत बसू नका. मी अगदीच सांगत नाही की देशी गाय घ्या, गीर गाय आणा, 8-9 लाखाची तिला सांभाळा, अजिबात चुकीचं आहे. जी गोष्ट स्वतः विकत घेऊन तुमचे पैसे वाचते, म्हणजे 4 व्हीलर गाडी घेण्यापेक्षा मी 20 रुपयाच्या तिकीटात जर पुण्याला जाऊ शकतो तर गाडी का घेऊ. तर कृषी विद्यापीठात तुमचे तिकीट आहेत, कमी याच्यात हमीशीर तुम्हाला गोष्ट भेटते. तुम्ही जाऊन भांडू पण शकता की सर मी हे घेतलं होतं, असं असं झालंय. का तर ते तुमच्या व्यक्तिगत संवाद होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये जाऊन लेबलवाली बाटली आणता, तिच्यावरचा मागचा ऍड्रेस इथला नसतो. वडोदरा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बाहेरच्या राज्यातली मॅन्युफॅक्चरिंग इथे येऊन विकतात कीटकनाशक. आणि जेव्हा भांडायचं असेल तुम्हाला कोर्टात जायला लागतं. का, कारण तुम्ही ब्रँड घेतलाय, तुम्ही लोकल नाही घेतले. लोकल म्हणजे कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठीच आहे. कृषी म्हणजे शेतकऱ्यांसाठी झाली विद्यापीठ आहेत. कधी जा, तुम्हाला मोफत प्रवेश आहे. जाऊन सांगायचं, प्रत्येक मातीचा डॉक्टर वेगळा आहे, पाण्याचा वेगळा आहे, पिकांचा वेगळा, प्रत्येक पिकाचे कन्सल्टेशन तिथे भेटते. तिथे लेक्चर असतात आठवड्याचे, महिन्याचे. तुम्हाला काहीच माहित नाही,
तुमच्या इंस्टाग्रामवर फक्त ती गौतमी पाटीलचा कार्यक्रम कुठं हे माहीत असतं, गाड्याची शर्यत कुठं हे माहीत असतं. हे तरुण पोरांना सांगतोय मी, लक्षात ठेवा. राग आला तरी चालेल तुम्हाला, पण मी खरं सांगतोय. पण तुम्हाला हे माहित नसतं की बा अमुक तालुक्यामध्ये अमुक जिल्ह्यामध्ये आज उसावर लेक्चर आहे दिवसभर, खाणं पिणं ते देतात आणि लेक्चर फुकट असतं, तुम्हाला सगळी माहिती देतात, हे तुम्हाला माहित नसतं. नाशिकमध्ये कांद्याचं सत्र कधी असतं हे माहित नाही, द्राक्षाचं माहित नाही, कुठल्याच पिकाचं माहित नाही. पण कृषी विद्यापीठात रोज काही ना काही चालू असतं मोफत. कोणासाठी? तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी. मग तुम्हाला काहीच माहित नाही, कारण तुमच्या इंस्टाग्राम फीडवर नको त्या गोष्टी भरल्यात आणि मोबाईल तुमचा ऐकत असतो. तुम्ही एकदा एखादी गोष्ट बघली तीच रिपीट येते. जेव्हा तुम्ही शेतीच्या रिलेटेड गोष्टी बघता ना, तुम्हाला त्याच वर येते आणि तुम्हाला कळेल की बाबा हे मोफत आहे, इथं मला जायला पाहिजे. तर गाडा शर्यत जाऊ द्या, ती गौतमी पाटील जाऊ द्या, मला हे जाऊन अटेंड करायचं, कारण माझी शेती मला वाचवायची, मोफत भेटते. पण हे तुम्ही करत नाही. आणि तरुण पिढी मी जी बघतोय आता आमच्या गावात, मी ते येड आहे, सगळं बघून नोकरी करून सगळं शेती करते. पण तरुण पोरांना अजिबात करायची गरज नाही, लाज वाटते. सुरुवातीला अडचणी आल्या म्हणजे घरच्यांना, एक तर सगळ्यात महत्वाचं, घरच्यांना तुमचं कन्व्हिन्सिंग पॉवर किती, म्हणजे तुम्ही घरच्यांना कितपत, कारण कसं आहे, जोर पण विकत नाही तोवर पण तुमची किंमत ठरत नाही, हे एक नंबर. आणि पैसा हातात आल्याशिवाय तुमची धाडस आणि तुमची केलेली कृती आणि तुम्ही जिंकलायत हे सांगता येत नाही, कारण पैसा बोलतो, लक्षात ठेवा. तर 1 वर्ष सिद्ध करायला लागलं की हे करू शकतो. पहिल्या वर्षी काळा गहू लावला होता, तो 300 रुपये किलोनी विकला आणि घरच्यांना कळलं की हे विकता येतं. त्याच्यानंतर मग करटुली आपण आणली लावायला इथे, जी आपण पावसाळ्यात विकतो. तर घरचे म्हणजे 400 रुपयांनी कोण घेणार आहे? मग लावू, पुण्यामध्ये विकतायत लोक 400 रुपयांनी, मुंबईत लोक घेतात, आपण का नाही? आणि मी स्वतः लावून ऑर्गॅनिक मी 400 रुपये पुण्यात आणि मुंबईत विकते. खर्च काय माझा? पहिल्यांदा फक्त बीचा खर्च आला पहिल्या वर्षी, त्याच्यानंतर बी फुकट, माझं बी, माती माझी स्वतःची ऑर्गॅनिक, पूर्ण माती आपली सेंद्रिय, त्यात काय टाकायची गरज नाही, पाणी स्वतःचे. फक्त खर्च येतो मला लाईट बिलचा, मोटरचे बिल दर महिन्याला येत नाही आम्हाला, लक्षात ठेवा. आमचं बिल 4 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं एकत्र येत असतं. आणि माणसाचा खर्च म्हणजे लेबर, मी, माझी बायको, आई वडील, 4 जण घरचे कामगार आहेत आमचे. कामगारांचे पैसे वाचते, तोडणी काढणी लावणी सगळं आम्ही करतो. हे सगळं करून जेव्हा तुमच्या घरच्यांना कळतं की बाबा तुमचं काहीतरी पोरग करते, किंवा तुमच्या बायकोला वाटतं की बाबा नवरा काहीतरी करतो आणि उत्पन्न येते, हा जेव्हा त्यांना विश्वास बसतो तेव्हा मग ते होतात की नाही बाबा हा करतोय ते चांगलं करतोय. कारण पैशाशिवाय तुमची किंमत होत नाही शेतात, लक्षात ठेवा. काढलंय पण विकता येत नाही, तुम्ही तिथं फसला. मी स्वतः काढून स्वतः विकतोय, कारण मला विकता येते, कारण लोकांना माहिती हा कुठं काय काय कसं करतोय. तुम्ही नुसतं काढलं आणि व्यापाराला दिलं तर काही होत नाही. पिकांचं नियोजन आपलं, एक तर मार्केट, सगळ्यात महत्वाचं. मार्केटला कधी कुठल्या महिन्यात काय लागतं. आता तुम्ही जर कम्प्युटर किंवा मोबाईल वापरत असताल, बाजारभाव असतो, गुळटेकडी, नाशिक, प्रत्येक ठिकाणचे बाजारभाव काढा. तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. म्हणजे शेअर मार्केट शिकतो तसं तुम्ही हे शिका. मला 1 वर्ष लागलाय पूर्ण शिकायला, तुम्ही किती दिवसात शिकताय बघा. तर त्याच्यामध्ये आवक असते, त्याच्यानंतर सरासरी, कमाल आणि किमान रेट असतो, म्हणजे कमीत कमी किती रेट भेटला मॅट्रिक टनला किंवा नगाला. प्रत्येक भाजीचा आवक असतो, पूर्ण रोजचा काढायचा, आजपासून 365 दिवसात. कुठल्या दिवशी कुठली भाजी, कुठलं फळ पीकला गेले ते लक्षात ठेवायचं. आणि तो पीक लक्षात ठेवायचा. मार्केटचा कसा शेअर असतो, ड्रॉप होतो, त्या टॉपला त्याच दिवशी तुमची भाजी तिथे गेली पाहिजे. 2 वर्षाचा सर्वे करायचा. आणि परत 3ऱ्या वर्षी ती तिथंच येते की ह्याच टायमाला गवार महाग होते, ह्याच टायमाला भेंडी महाग होते, सणवार असो काही असो, त्या टायमाला तुम्हाला ती विंडो क्रॅक करायची, लक्षात ठेवा. तुम्ही भलत्याच टायमाला भलतं पीक काढलं कोण घेत नाही, कारण मार्केटला तेव्हा ते पाहिजे असतं. आता बघा शेवगा महाग होईल, कारण उन्हाळा चालू झालाय. जी गोष्ट जेव्हा महाग होईल तेव्हा तुमची तयार झाली पाहिजे. आम्ही करतोय काय, इंस्टाग्रामवर बघतोय, आम्ही लावायला चालू करतोय. म्हणजे आता शेवगा मागे तर लावणार, तो उगणार कधी, येणार कधी, चुकीचं आहे. शेड्यूल मागं करायचं. म्हणजे शिवाजी महाराज जसे आपण म्हणतो दूरदृष्टी करते, ते तयारी आधी करून ठेवल्या, लढायला नंतर गेले. आपली सगळी तयारी पाहिजे की बाबा ह्या टायमाला निघलं पाहिजे. नाहीतर तुमचं इंस्टाग्रामला एखादी आली की नाही याला महाग आहे, हे महाग जाते, मग ते तेव्हा लावून नाही होणार आहे, कारण ज्या लावणाऱ्यांनी आधीच लावलंय. तुम्हाला ती विंडो क्रॅक करायची. शेअर मार्केट सारखं आपलं मार्केट, लक्षात ठेवा. सगळे बाजारभाव तुम्ही काढा, तुमच्या वहीवरल्या कुठं कधी निघते तुम्हाला कळलं. गवार ह्या टायमाला महाग झाली, मग शेड्यूल काढा की किती दिवसात गवार उगते, तुमच्या शेतात कधी उगन. जर पुस्तकात लिहिले 45 दिवसात गवार येते किंवा 40 दिवसात, असं नाही की 40 दिवसात येईल, अशक्य. प्रत्येकाची माती वेगळी, प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी, तुमच्या आजूबाजूची शेतं वेगळी. जरी तुम्ही सेंद्रिय करताय तरी बाहेरून फवारे येतात. आता सरांनी बघितले, आमच्या एका साईडने पूर्ण कापड मारले मी, एका साईडने पूर्ण झाडी आहे. कोणी जरी काय मारलं तरी माझ्या शेतात येणार नाही. हे कधी जेव्हा पहिल्या वर्षी तुम्हाला कळेल, 1 वर्ष शिकण्यात जाते की काय चुकतंय आपलं. आणि चुकताय म्हणजे तुम्ही काहीतरी करताय. जर तुम्ही चुकलाच नाही ना, म्हणजे तुम्ही काय करत नाही, तुम्ही कोणाच तरी कॉपी पेस्ट करताय. मी करतोय तसंच करा असं नाही सांगत मी. प्रत्येकाची माती वेगळी, प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी. तुम्हाला एकदा ती विंडो कळली की तुम्ही विकायला मोकळे आणि तुम्हाला रेट भेटतो म्हणजे भेटतो. 1 रुपया कमी भेटन पण भेटन. असं नाही की डायरेक्ट 1 रुपयाला तुमची जुडी जाईल मेथीची, अजिबात जाणार नाही. 15 रुपये ते 16 रुपये, 20 रुपये पण जाईल, पण तुम्हाला ती विंडो क्रॅक करायची. कधी जाऊ तुम्ही तो अभ्यास करता. मोबाईलवर फालतू गोष्टी स्क्रॉल करण्यापेक्षा ना अख्खे मार्केट काढा तुमच्या तालुक्यातले, कुठं कुठं मार्केट भाव, आणि त्यांना देणं भाग आहे गव्हर्नमेंटला. कारण त्यांना सांगायला लागतं आज आवक किती झाली, आज घेतलंय किती, व्यवहार किती 1000 कोटीचा झालाय. 1000 कोटीचा व्यवहार होतो कमीत कमी एका बाजारपेठेत.
तर ते सगळं त्यांना ऑनलाईन टाकायला लागतं पोर्टलवर. आजचा भाव आज नाही कळत, उद्या कळतो. मग ते सगळं जाऊन काढा, कुठली विंडो कधी क्रॅक झाली, आवक कुठून झाली, मार्केट फिरा कुठून येतोय, बाजार भाव कुठून येते, कांदा कुठून येते, मेथी कुठून येते, कुठल्या क्षेत्रातून येते. पिकअप मध्ये जरी भरलेला असतं ना, ते पिकअपला पकडा कुठून आणलाय बाबा बाजार. कारण तो विकणारा नसतो, तो वाहतूक करणारा असतो, तो शेतकरी नसतो, तो पण एखादा शेतकरी असतो. त्यांना विचारा, त्यांची शेत जाऊन भेट घ्या, कधी लावलं होतं दादा, मग तुमची मेथी चांगली कशी आली, कुठली लावला, कुठला वाण लावला, काय काय टाकलं. तो सेंद्रिय करत नाही 100%, तो केमिकलचाच करतो. अंदाज घ्या आणि मग सेंद्रियमध्ये उडी मारा. सेंद्रियमध्ये वेळ लागतो, पिकाची क्वांटिटी कमी निघते, म्हणजे 100 किलोच्या ऐवजी 40 किलो निघत, पण क्वालिटी ही 200 किलोच्या पेक्षा जास्त असते. तुम्ही जेव्हा ते व्यापाराला विकायला नेता, व्यापारी त्याला माहित नसते की याच्यात केमिकल टाकेल का नाही, तो त्याच रेटने घेतो. 2 रुपयाने ना 2 रुपयानेच घेईन. पण जेव्हा तुम्ही बाजारभाव आठवडी बाजारात किंवा वैयक्तिक विकता, तेव्हा त्याला कळतं बाबा याच्यात किती कष्ट आहेत, हे फळ वेगळं काय, याची चव वेगळी काय. आणि हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो सारखा फोन करून त्रास देतो, अरे तुझी वांगे कधी निघणार आहे, तुझी गवार कधी आहे, मग तुझा राजमा निघला का. हे तुमचं आनंद आहे की बाबा याला माहिती आहे, आपलं याला आवडते. म्हणजे चहाच्या टपऱ्या 100 असतात, पण एकाच टपरीवर गर्दी का असते, जरी त्याने रेट वाढवला. क्वालिटी, तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायची, क्वांटिटीच्या मागे लागायचं नाही. आपलं 100 किलोच्या खाली टार्गेट ठेवायचं, मला हे काढायचं नाही 100 किलोच्या खालीच निघणार. तुम्ही क्वांटिटीच्या मागे लागला ना, मग तुम्हाला केमिकलच मारायला लागेल. जेव्हा तुम्ही केमिकलच्या मागे लागला की तुमची क्वालिटी वाढणार नाही, क्वांटिटी वाढेल. आपल्याला क्वांटिटी नाही वाढायची, आपल्याला क्वालिटी वाढवायची. म्हणजे माझं जरी कमी निघलं, मी 50 किलोच वांगी घेऊन जाईन, पण माझी 2 तासात विकते, माझी गॅरंटी. आणि मी विकतो, माझी बायको विकते, कारण ते फळच वेगळं दिसतं. रोगकिडीसाठी आपलं गोमूत्र असतं, त्यांचं निमास्त्र असतं, आणि सगळ्यात महत्वाचं चुलीची राख असते. जेव्हा थंडीच्या सीझनला आपल्या ऍफिड्स म्हणतो आपण, म्हणजे मावावर्गीय कीटक येतात. मी त्याचा व्हिडिओ पण टाकला होता इंस्टाग्रामला. राख ही पूर्वपार चालत आलेली आहे आपली, की ती मावाला नियंत्रण करते. पण आपल्याकडे आता गॅस आल्यामुळे चुली नाही येत. आता मी चुलीची राख आमच्या शिरकुलीवर आणतो, जिथे मी कामाला, सगळ्या चुलीतली राख जमा करून चाळून वगैरे घेतो. त्याच राखीमध्ये आपण बीज संवर्धन करतो. प्रत्येक जी बी आहे आपल्या शेतातलं, ते सगळं बी आपण त्या राखीमध्ये पुरून ठेवतो, बाटलीमध्ये किंवा पिशवीत बांधून पॅक असतं हवाबंद. आणि ते बी जेव्हा लावायचं तेव्हाच बाहेर काढतो. म्हणजे नैसर्गिक घटक आहेत ते, त्याला बुरशी लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. म्हणजे तुम्ही जे आपण टाकतो ना, लाल रंगाचं केमिकल असतं, बीला संस्कार करतात, काही गरज नाही. राख सगळ्यात बेस्ट आहे. आणि शेतामध्ये आमची राख फवारलेली असते. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला गवत हाताने काढायला लागतं. कुठलंच हर्बिसाइड म्हणजे कुठलंच केमिकल, म्हणजे तुम्ही जे मिरा बिरा मारतात ते मारायची गरजच नाही तुम्हाला. ते मारलं तर तुमची सेंद्रिय होतच नाही. तुमच्या शेतात गवत असतं, आणि ते गवत कुठं मॅनेज करायचं, जिथं तुमच्या पिकापाशी तिथंच, बाकीच्या सऱ्यांमध्ये राहून द्यायचं. आता आमच्या सऱ्यामध्ये फिरलं तर डोक्याच्या वर गवत दिसन तुम्हाला. ते गवत का असावं, उगवती मावळती, म्हणजे तुम्ही जर उगवती मावळती शेती करताय, मग कुठल्या पिकाला किती ऊन लागतं याचा अभ्यास पाहिजे तुम्हाला. कुठल्या पिकाला सावलीची गरज आहे, कुठल्या पिकाला उन्हाची गरज आहे, हे सगळं बघून तुम्ही ते केलं ना, तुमचा खर्च 0 आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला खर्च फक्त बीच आहे आणि तुमचा लेबरचा, आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही शिकलेला असणार की काय चुकलंय, कुठं काय झालंय, आणि दुसऱ्या वर्षी बी तुमच्याकडे. आणि तुम्ही जे शिकलात किंवा माझं 3 दिवस आधी करायला पाहिजे होतं जे काय पीक लावले ते, आणि 3 दिवस नंतर, हे तुमच्या वहीत, आमच्या वहीत सगळं लिहिलेलं आहे. कधी कुठलं पीक लावलं, पहिला तोडा किती निघला, किती किलो निघला, पैसे किती आले, याचा अंदाज तुम्हाला जेव्हा बसतो, तुम्हाला सरासरी कळते. तेव्हा मी 20,000 रुपये टाकले होते, माझे 1,00,000 रुपये झाले. मग खर्च किती झालाय? 20,000. कशाचा? माझा स्वतःचा, म्हणजे जे काय मी बी विकत घेतले, आणि ज्या निविष्ट म्हणजे निमास्त्र असेल, गोमूत्र असेल, कारण तुमच्याकडे गाय नाहीये, तुम्ही जे काय पहिले विकत घेणार आहे. आणि उत्पन्न किती झाले? 1,00,000 रुपये. वजा केले 80,000, तुमचे निव्वळ नफा होतो कमीत कमी. का? कारण कष्ट केलेत आपण. आणि आमच्या याच्यात कुठलाही आम्ही लेबर घेत नाही. सगळं काम मी, माझी बायको, आई वडील, माझा 4 वर्षाचा पोरगा एवढेच करतो, आणि पोरगी आहे माझी 7 वर्षाची. दुसरं कोण अलाउडच नाही, कारण त्यांना ती कामच जमत नाही. कारण त्यांना ते हवामानाची गरज असते. म्हणजे गवत काढायचं म्हणलं डायरेक्ट मिरा घालायची, काना मारायची, असं आमचं हाताने काढायचं असतं. आमचं बसून काम आहे सगळं, म्हणजे सगळं हाताने लेबर करायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही क्षेत्र कमी घेतले शिकायसाठी. अजून मी शिकतोच आहे, मी म्हणत नाही मला सगळंच येते. 6 वर्ष झाले आम्ही शिकतोच आहे. कारण मी जेव्हा 10 एकरावर करायचं म्हणून, तर मला अंदाज पाहिजे ना, किंवा किती लेबर लागणार आहे, किती कष्ट आहेत, किती मॅनेज करायचं, कुठलं पीक कधी पाहिजे. डायरेक्ट हॉटेल टाकायचं नाही, सुरुवात टपरीने करायची. टपरी झाल्यानंतर छोटं दुकान, मोठं दुकान, मग हॉटेल, मग खर्च कळतो. आमचं कसं झालं, शेतकऱ्यांचे नवीन पोरं डायरेक्ट हॉटेल टाकायचं. बापा सांगायचं मला 10 एकरावर हेच लावायचं, आणि मग रेट नाही भेटला की मग संपलं. तर बापा म्हणतो तुला काही येत नाही. आणि सगळ्यांचं तसंच असतं की शेतीमध्ये तेच आहे की वडिलांना वाटतं मुलाला काय येत नाही, मुलाला वाटतं मला लय काय, तर असं काही नाही. वडिलांशी बोलूनच काय. आमचे वडील आता आम्ही सगळं चालू असतं, मला हे लावायचं, मला ते लावायचं, मग हे लावू का, मग ते लावू का. वडिलांनी आता ऊस लावला, आम्ही सांगितलं कुठल्या जातीचा ऊस लावा, काय कष्ट आहेत त्याला, का लावायचं, तेच वाण का नको. हे जेव्हा तुमचं वडिलांशी कम्युनिकेशन असतं तेव्हा शेती होते. पूर्वी शेतकरीचा मुलगा हात धरून शेती करायचा, आता वेगळं झाले. पोरगा शाळेत जाते गाडी घेऊन, बाप पैसे देते, बाप विचारत पण नाही काय करतोय. बाप असा कधी म्हणतो का बाबा तुला पेट्रोलला पैसे देतो, पण सगळं फवारा तू मारायचा, काढणी तू करायची, नाही म्हणत. पैसे देऊन मोकळं होतो. मग तुम्हीच मुलाला सांगताय शेतीपासून लांब राहा, चुकीचं आहे. काही दिवसांनी असं होईल महाराष्ट्रात, आता खाली तुम्ही कोकणात गेले तर सगळे शेतकरी सोडून गेलेत, वाड्या विकल्यात पुण्यावाल्या लोकांना, आणि ज्या वाड्यात तर दुसऱ्याकडे केअरटेकिंगला दिल्यात.
पुणे आणि सगळे व्यापारी खालचे वरचे आहेत आणि येतात कुठून लोक आंबे काढायला वरून येतात नेपाळवरून, कारण तिथं स्थानिक लोकच नाही उरले. हेच महाराष्ट्रात काही दिवसांनी होणार आहे, गेल्या अजून 5 वर्षात हेच चित्र होणार आहे. शेती आहे, आई वडील जागेवर आहेत म्हातारा म्हातारे, पण पोरं मुंबई पुण्यात कामाला, शेती करायची नाही. आता येणाऱ्या काळात आपले क्षेत्र वाढवायचे आणि आपल्या निविष्ठा वाढवतोय आपण आता, म्हणजे जे मिलेट्स, गहू तांदूळ ज्वारी बाजरी याची पण आपल्याकडे डिमांड खूप आहे. पण आपलं सरळ सांगू शकतो की 1000 किलोच्या वर आपण काढू नाही शकत सेंद्रियमध्ये, मी तरी नाही काढू शकत. आणि जे कोण असतील ज्यांना करायची गरज आवड असेल, तुम्ही अगदी माझ्या शेतावर येऊ शकता. आम्ही एकही रुपया घेत नाही, सगळं मोफत मध्ये. या तुम्हाला जी काय माहिती असेल, तुम्ही फोन केला, फोनवरही मी माहिती सांगतो वेळ भेटला तर. आणि जी काय माहिती ती माझी स्वतःची, म्हणजे मी जी वहीत लिहिली. म्हणजे जर एखादा म्हणत असेल की मी 4 लाख काढले, तर तुम्ही त्याला जाऊन विचारा, मी नाही काढले, मला एवढेच निघतात, कारण हे माझं लिहिलेलं आहे. आणि खरं बोललं तरच शेतकरी वाचन, लक्षात ठेवा. जे काही इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला व्हिडिओ काही सांगतात, एवढे लाख काढले, तेवढे लाख काढले, मग त्या पोराला वाटतं कारण मी हेच लावू. सगळं मान्य, पण विकायचं कुठं हे कोण सांगत नाही, लक्षात ठेवा. मी उलटा शेतकरी, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सुरुवात तुमच्या गावातून करा. तुमच्या गावात एकतरी आठवडी बाजार आहे, तो आठवडी बाजार पहिले क्रॅक करा. तो क्रॅक झाला की तुम्ही मग शेतीमध्ये पुढे जाता. तुम्ही डायरेक्ट त्या व्यापाऱ्याच्या खिशेवाऱ्याच्या नादाला लागू नका. जरी तो जो कोण इन्फ्लुएन्सर असेल तुमच्या मोबाईलवर, 5 लाख निघले, 10 लाख निघले, त्याला वैयक्तिक जाऊन भेटा, कुठे निघले दाखव मला, तुझ्या अकाउंटला आहेत का? अशक्य आहे. तुम्ही खोट्या नंबरच्या मागे पडू नका. तुम्ही स्वतःचे कष्ट करा, स्वतःचे इनपुट द्या, माहिती जमा करा. माहिती सगळीकडे मोफत आहे शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद.